हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला, आज आपण CTET आणि महाराष्ट्र TETसाठी एक महत्त्वाचा असा पॉईंट पाहणार आहोत. भाषा अध्यापन पद्धती मराठी या विषयासाठी भाषा अध्यापन पद्धती हा पॉईंट आपण पाहणार आहोत. आता भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम पाहूयात. भाषा अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक एखाद्या विषयाचे, उतार्याचे किंवा कवितेचे सविस्तर स्पष्टीकरण करतो. कठीण शब्द, अर्थ, संदर्भ आणि भावार्थ समजावून सांगितले जातात. विद्यार्थ्यांना विषय स्पष्टपणे समजावा हा या पद्धतीचा मुख्य उद्देश असतो. आता या भाषा अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात. शिक्षक केंद्रित पद्धत आहे. सविस्तर स्पष्टीकरण दिले जाते. कठीण शब्दाचे अर्थ सांगितले जातात. विद्यार्थ्यांच्या आकलनावर भर, तसेच भाषा आणि साहित्य शिकवण्यासाठी उपयुक्त ही पद्धत असते. आता या पद्धतीची उद्दिष्टे पहा. विद्यार्थ्यांना विषय समजावून देणे, भाषेची समज वाढवणे, शब्दसंग्रह वाढवणे, भावार्थ व आशय समजावणे, अध्ययन सुलभ करणे. या पद्धतीचे गुण: विषय स्पष्ट समजतो, अवघड भाग सोपा होतो, विद्यार्थ्याची समज वाढते, भाषिक कौशल्य विकसित होते. आणि या पद्धतीचे दोष काय आहेत तेही आपण पाहूयात. विद्यार्थी निष्क्रिय राहू शकतात, वेळ जास्त लागतो, शिक्षकावर अधिक अवलंबून राहावे लागते. आणि या पद्धतीचा उपयोग कुठे केला जातो तर कविता अध्यापन, गद्य अध्यापन, भाषा विषय शिकवताना, तसेच इतिहास किंवा साहित्य स्पष्टीकरणासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. आणि निष्कर्ष पहा. भाषा अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांना विषय सखोल आणि स्पष्टपणे समजण्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः भाषा व साहित्य अध्यापनात ही पद्धत प्रभावी मानली जाते. आता अध्यापन पद्धती बघणार आहोत आपण मोजक्यास काही. त्यामधली सर्वप्रथम अध्यापन पद्धती आहे व्याख्यान पद्धती. शिक्षक तोंडी माहिती देतो व विद्यार्थी ऐकतात. शिक्षक तोंडी माहिती देतो व विद्यार्थी ऐकतात. ही पद्धत कोणती आहे तर व्याख्यान पद्धती. या व्याख्यान पद्धतीचे गुण बघा. कमी वेळेत जास्त माहिती देता येते आणि मोठ्या वर्गासाठी उपयुक्त आहे. आणि या व्याख्यान पद्धतीचे दोष काय आहेत तर विद्यार्थी निष्क्रिय राहतात आणि विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ शकतो. त्यानंतरची दुसरी पद्धत आहे प्रश्नोत्तर पद्धत. शिक्षक प्रश्न विचारतो व विद्यार्थी उत्तर देतात. गुण: विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो, विचारशक्ती विकसित होते. आणि या पद्धतीचे दोष आहेत: वेळ जास्त लागतो, सर्व विद्यार्थी सहभागी होत नाहीत. तिसरी पद्धत आहे चर्चा पद्धती. आता एखाद्या विषयावर शिक्षक व विद्यार्थी चर्चा करतात. ही झाली चर्चा पद्धती. आणि या चर्चा पद्धतीचे गुण: आत्मविश्वास वाढवतो, मत मांडण्याची सवय लागते, दोष विषयांतर होऊ शकते, शिस्त राखणे कठीण जाते. प्रात्यक्षिक पद्धत. प्रात्यक्षिक पद्धतीमध्ये कृती करून दाखवून अध्यापन केले जाते. आणि याचे गुण आहेत: प्रत्यक्ष अनुभव मिळतो, विषय चांगला समजतो. याचे दोष आहेत: साधनसामग्री लागते, वेळखाऊ पद्धत आहे. प्रकल्प पद्धती. विद्यार्थ्यांना एखादे काम किंवा प्रकल्प दिला जातो. ही पद्धत आहे प्रकल्प पद्धती. यामुळे स्वअध्ययन वाढतं, सर्जनशीलता विकसित होते. हे त्याचे गुण. आणि दोष: खर्चिक असू शकते, सर्व विद्यार्थ्यांचा समान सहभाग नसतो. पुढची पद्धत आहे भाषा अध्यापन पद्धती. भाष्य अध्यापन पद्धती. विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण केले जाते, विषय स्पष्ट समजतो आणि कठीण भाग सोपा होतो. हे गुण. आणि शिक्षक केंद्रित पद्धती. विद्यार्थी निष्क्रिय राहू शकतात. हे या पद्धतीचे दोष. त्यानंतरची पुढची पद्धत आहे कथन पद्धती. गोष्ट किंवा कथा सांगून अध्यापन केले जाते. या पद्धतीला कथन पद्धती असे म्हटले जाते. यामध्ये गुण आहेत त्या पद्धतीचे: विद्यार्थ्याची रुची वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते. आणि दोष आहेत: सर्व विषयांसाठी उपयुक्त नाही, वेळ जास्त लागू शकतो. पुढची पद्धत आहे प्रयोग पद्धत. प्रयोग करून ज्ञान दिले जाते. त्या पद्धतीला प्रयोग पद्धत असे म्हटले जाते. आणि गुण आहे: वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो, प्रत्यक्ष अनुभव मिळतो. दोष: प्रयोगशाळेची आवश्यकता, खर्चिक पद्धत. निरीक्षण पद्धती. विद्यार्थी निरीक्षण करून माहिती मिळवतात. या पद्धतीला निरीक्षण पद्धती असे म्हणतात. गुण: सूक्ष्म निरीक्षणाची सवय लागते, अनुभव आधारित शिक्षण होते. दोष: सर्व गोष्टींचे निरीक्षण शक्य नसते, वेळखाऊ असते. ही झाली निरीक्षण पद्धती. खेळ पद्धती. अर्थ: खेळातून अध्ययन केले जाते. आणि खेळ पद्धतीचे गुण आहेत: आनंददायी शिक्षण, सक्रिय सहभाग वाढतो, दोष: शिस्तीची समस्या येऊ शकते, सर्व विषयांसाठी योग्य
नाही. डाल्टन पद्धती. विद्यार्थी स्वतःच्या गतीने अध्ययन करतात, स्वावलंब वाढतो आणि जबाबदारीची जाणीव होते. हे त्याचे गुण. आणि मार्गदर्शन कमी पडू शकते. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही योग्य नाही. मॉन्टेसरी पद्धत. स्वअनुभवातून व कृतीद्वारे शिक्षण दिले जाते. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये ही बालकेंद्रित पद्धत आहे आणि सर्जनशीलता वाढते, परंतु खर्चिक पद्धत आहे आणि प्रशिक्षित शिक्षक आवश्यक असतात. हे याचे दोष आहेत. ह्युरिस्टिक पद्धत. विद्यार्थी स्वतः शोध घेऊन ज्ञान मिळवतात. ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीला ह्युरिस्टिक पद्धत असे म्हटले जाते. या पद्धतीचे गुण आहेत. संशोधन वृत्ती विकसित होते, स्वध्ययनाला चालना मिळते. आणि दोष आहे ते वेळखाऊ, सर्व विषयांसाठी उपयुक्त नाही. पुढची पद्धत आहे सहकारी अध्ययन पद्धती. आणि यामध्ये बघा, गटामध्ये एकत्रित अध्ययन केले जाते. गुण. सहकार्याची भावना वाढते, संवाद कौशल्यही विकसित होते. आणि या पद्धतीचे दोष आहेत. काही विद्यार्थी निष्क्रिय राहतात, गट नियंत्रित कठीण जाते. त्यानंतरची पुढची पद्धत सूक्ष्म अध्यापन पद्धती. लहान कौशल्याचा सराव करून अध्यापन कौशल्य विकसित केले जाते. लहान कौशल्याचा सराव करून घेऊन त्यांच्यामध्ये अध्यापन कौशल्य विकसित केले जाते. या पद्धतीला सूक्ष्म अध्यापन पद्धती असे म्हणतात. या पद्धतीचे गुण आहेत. अध्यापन कौशल्य सुधारते, चुका सुधारण्याची संधी मिळते. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.